हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या किचनमध्ये पार्थसाठी पाणी घ्यायला आलेली असते. तिथं ते जीवा पण येतो व जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तेव्हा काव्या पुढे जाते आणि पुन्हा मागे वळून बोलते की थँक्स. तेव्हा जीवा बोलतो का? तेव्हा काव्या बोलते की तू मला पार्थकडे घेऊन गेलास म्हणून. माणूस जसं जगण्याची आशा सोडून देतो ना, तसं मी पार्थला भेटण्याची आशा सोडून दिली होती, पण तू मला तिथे घेऊन गेलास. तेव्हा जीवा बोलतो की तसं काही नाही अगं, मी फक्त तुला तिथून कडे घेऊन गेलो आणि तुझी अवस्था मला बघवत नव्हती. तेव्हा काव्य बोलते माझी अवस्था तुला बघवत नव्हती. तेव्हा जीवा बोलतो हो, ती तुझी अवस्था व्यवस्थित नव्हती आणि तुला तिथे असायला हवं होतं आणि तुझ्या हातावर तो जळता निखारा पाहिला तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा जीवा बोलतो की डोंट टेक अदरवाईज, जे योग्य आहे मी ते केलं. तेव्हा काव्य विचारते की नंदिनी ताई सांगत होती की तू माझ्या बाजूने मानिनी काकूंशी भांडलास. तेव्हा जीवा बोलतो की हो, भांडू नको तर काय करू, आई कशी वागत होती तुझ्याशी. तेव्हा जीवा बोलतो तू जे काही करत होतीस ना पार्थ दादासाठी, ते बघून मला अभिमान वाटला आणि थोडा वेळ मनात विचारही आला की ही तीच काव्य आहे ना. तेव्हा काव्य बोलते मी कोणती काव्य आहे आणि तेव्हा कोणती त्यावेळेस मी काय होती हे मला नाही माहीत, पण त्यावेळेस मला एवढंच वाटत होतं की पार्थ देशमुखांसाठी मी जे काही केलं ते योग्य करते. तेव्हा जीवा बोलतो आणि आपल्या माणसांसाठी काही केलं आणि ते पार्थ दादाच्या मनापर्यंत पोहोचलं असेल म्हणूनच तो वापस आला. तेव्हा जीवा बोलतो की खरं तर पार्थ दादा तुझ्यामुळे आपल्यात आहे, खरं तर तुला थँक्स बोलायला पाहिजे आणि पार्थ दादाची अवस्था बघून आता असं वाटतं की खरंच फायनली ठीक झालं आहे. तेव्हा काव्य शंकेने विचारते खरंच ठीक झालं आहे जीवा, फायनली खरंच ठीक झालं आहे असं तुला वाटतं? तेव्हा काव्य बोलते की सगळं काही तेव्हाच ठीक होईल जेव्हा तू नंदिनी ताईला तिचं आनंद निवास परत देईल. तेव्हा जीवा शंकेने बघतो. तेव्हा काव्य बोलतो डोंट वरी, घरात कुणालाच माहीत नाही, फक्त मला माहिती आहे, सांगितलं मला नंदिनी ताईने, पण तू हिंमत हरू नकोस जीवा, नंदिनी ताई आहे तुझ्यासोबत. तेव्हा जीवा बोलतो की नाही, ती खूप चिडली माझ्यावर. तेव्हा काव्य बोलते की हो, कारण तिला तिची फसवणूक झालेली आवडत नाही. एक वेळ ती तिचा गुन्हा करणाऱ्याला माफ करेल. तेव्हा जीवा बोलतो पण तिची फसवणूक करणाऱ्याला माफ करणार नाही. जीवा आणि काव्य बोलत असते तेवढं तिथे पिहू येते आणि बोलते हॅलो. तेव्हा जीवा आणि काव्य तिच्याकडे बघत असतात. तेव्हा पिहू आतमध्ये येते किचनमध्ये आणि बोलते तुम्ही दोघं इथे काय करतायत? तेव्हा जीवा बोलतो ते मी पाणी प्यायला आलो होतो आणि काव्य बोलते की मी पाणी भरायला आली होती. आणि तेव्हा जीवा बोलतो की तू इथे एवढ्या रात्री काय करतेस? तेव्हा पिहू बोलते की ते मला क्रेविंग झालं होतं आईस्क्रीम खायचं, तुम्ही दोघं खाणार ना? तेव्हा काव्य बोलते नाही नाही मी पळते, तुम्ही दोघं खा ना. तेव्हा काव्य तिथून चालली जाते. काव्य गेल्यावर जीवाही पिहूला बोलतो की हे बघ पिहू, मला ही आईस्क्रीम खायची काही इच्छा नाही आहे, पण तू आईस्क्रीम खा आणि लवकर झोपायला जा हां, गुड नाईट करून जीवाही चालला जातो. तेव्हा पिहू बोलते हे दोघं खोटं तर नाही बोलत असणार ना, यांच्या दोघांमध्ये काही सुरू तर नाही आहे ना. इकडे मानिनी सुनीताचा फोन येतो, सुनीताला सांगत असते की नाही त्यांच्यामध्ये काही सुरू नाही आहे. तेव्हा सुनीता तिला पुन्हा भरवायचा प्रयत्न करत असते की तू सहजासहज काव्याला असं सोडू नको, हे नको करू, ते नको करू. तेव्हा मानिनी बोलते अगं तिने जळता दिवा घेतला होता हातात आणि असं कोण जळता दिवा आपल्या नवऱ्यासाठी घेईल जिचं बाहेर अफेअर चालू आहे तर. तेव्हा सुनीता पुन्हा भरवते की अगं कोणी पाहिलं आहे का तिला, ती वरवर काही पण टेपा लावत असेल. तेव्हा मानिनी तिला बोलते की तुझं फराळ झालं का गं, तू बाहेरून मागवतेस की घरी करतेस? नाही म्हणजे तुला एवढ्या सगळ्यातनं वेळ नसेल भेटत ना, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला कॅफेची गडबड असते ना. तेव्हा सुनीता बोलते की मला कळते तू विषय बदलते, पण एवढ्या सहजासहजी तू सोडू नको अगं, तू इतकी सूट कशी देऊ शकतेस तिला? तेव्हा मानिनी बोलते की हे बघ मला किचनमध्ये ना अजून कामं पडली आहेत, आपण नंतर बोलूयात का? आणि म्हणून बाय म्हणून फोन ठेवून देते मानिनी. इकडे विक्रम आणि पार्थ डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा पार्थ विक्रमला बोलत असतो की बाबा खूप बोर होतोय हो. तेव्हा विक्रम बोलतो तुम्हा लोकांना ना आजारपणाचा आस्वादच घेता येत नाही. पार्थ बोलतो काय बोलतायत बाबा, घरात बसून काय करणार आहे? तेव्हा विक्रम त्याला धडे देत असतो की अरे घरात बसलं ना माणसाला आजारपण आणि दुःखत खूपत असलं ना की हा चान्स असतो अटेन्शन मिळवून घेण्याचा. उगाच आई ग करायचं आणि आपलं अटेन्शन मिळवून घ्यायचं. बायका बघ कशा पुढे पुढे येतात आणि पुढे पुढे करतात, काहीतरी बनवून द्यायचं, काहीतरी हे करायचं, काहीतरी मागायचं, असं करत राहायचं. तेव्हा विक्रम त्याला सांगत असतो. तेव्हा पार्थ बोलतो की बाबा गुरुदेव आहात तुम्ही ना, तुम्हालाच जमतं. बरं एवढं तुम्ही मला सांगताय, एवढे धडे देऊन झाले, याच्या मागे काय पाहिजे काय? हां
तेव्हा विक्रम बोलतो आता कसं बोललात? तेव्हा विक्रम बोलतो की अरे आता कसं बाजारात गाजरं येत आहेत, मग गाजरचा हलवा वगैरे मी सांगितलं तर मानिनी करणार नाही ना, मग तू सांगितलं तर लगेच चट देशील करतील, मग मला पण थोडा आस्वाद घेता येईल. तेव्हा पार्थला खूप हसायला येतं. तेवढ्यात मानी येते आणि बोलते काय काय कसला आस्वाद घ्यायचा आहे? तेव्हा विक्रम पटकन विषय बदलतो. अगं काही नाही, पार्थला मी सांगत होतो की कसं काय करायचं ते, घरात बसून तो बोर झाला आहे ना. तेवढ्यात नंदिनी पण नाश्ता घेऊन येते. जीवाही येतो. जीवा हातात ब्रेड घेणार तेव्हा त्याचा हात पूर्ण लाल झालेला असतो. तेवढ्यात विक्रम बोलतो काय रे तुझ्या हाताला काय झालं? तेव्हा जीवा थोडा शांत होतो. मानिनीही विचारते की काय झालं रे? जीवाला ते आठवतं की त्याने भास्करला मारलेलं असतं म्हणून त्याचा हात लाल झालेला असतो. तेवढ्यात जीवा प्रश्न काय उत्तर द्यावं तर तो सांगतो की बाबा सकाळी कपाट सरकत होतो ना घरात तेव्हा हात चिमटला. तेव्हा विक्रम बोलतो काय रे तू असा? तेवढ्यात वसू आणि रम्याही नाश्त्याला येतात. तेव्हा विक्रम बोलतो की नंदिनी पारच्या धावपळीमध्ये तुला विचारायचं राहिलं आनंद अॅनिव्हर्सरी कशी झाली? तेव्हा रम्याला आणि वसूला एकदम हसायला येत असतं मनातल्या मनात. तेवढ्या नंदिनी बोलते की बरी झाली बाबा, म्हणजे थोडी पडझड आहे पण जीवा आहेत ना, निश्चिंत आहे मी. तेव्हा विक्रमला छान वाटतं आणि मानिनीलाही छान वाटतं. तेवढ्यात वसूमध्येच टोमणार येते नंदिनी असं काय काम निघालंय ग आनंद निवासचं? तेव्हा रम्याही बोलते म्हणजे फार काही पडझड झाली नाही ना. तेव्हा वसू बोलते सांग ना. तेव्हा विक्रम बोलतो अगं तो त्यांच्यातला विषय ना, ते बघून घेतील. तेव्हा वसू बोलते ठीक आहे मी यापुढे काहीच विचारणार नाही, मूग गिळून गप्प बसेल. तेव्हा नंदिनी बोलते की मी काव्याला नाश्त्याला बोलून आणते. तेवढ्यात रम्या बोलते की नंदिनी मी आत्ता गेस्ट रूमकडनं आली, काव्या तिथे नाही आहे, कुठे गेली? तेवढ्यात काव्या पारच्या रूममधून येते. तेव्हा नंदिनी बोलते ती बघ आली. तेव्हा रम्या बोलते की काव्या तू तर गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली होतीस ना, मग तू पारच्या रूममधून कशी आली? तेव्हा काव्या बोलते अगं रम्या ती माझी रूम आहे, मग मी माझ्याच रूममधून येणार ना. तेव्हा रम्या बोलते अगं तसं नाही, तू अभ्यास करायला गेली होती ना. तेवढ्यात वसूही बोलते की म्हणजे पार्थमुळे तुला डिस्टर्ब होत होतं म्हणून तू अभ्यास करण्यासाठी तिथे गेली होतीस ना, म्हणून असं आपलं विचारलं, अंदाज बांधला. तेव्हा काव्या बोलते तुम्हाला कोणी सांगितलं आत्याबाई की मला पार्थमुळे डिस्टर्ब होत होतं म्हणून? तेव्हा वसू बोलते अगं मी आपला एक अंदाज बांधला गं. तेव्हा काव्य बोलते मला काय वाटतं आत्याबाई तुम्ही असे अंदाज बांधूच नका ना, कदाचित मी तुमचे अंदाज चुकीचे ठरवायलाच ह्या करत आहे. मायनी बोलते काव्या बस ना पार्थ शेजारी. तेव्हा काव्याला खूप भारी वाटतं. काव्या मानिनीकडे बघते. तेवढ्यात रम्या बोलते की का मामी तुला चालेल नाही, म्हणजे पार्थ हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हासुद्धा तू काव्याला जवळ जाऊ दिलं नव्हतंस ना, म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुमच्यात जे काही वाद झाले होते ते मिटले का? तेव्हा मानिनी बोलते रम्या काव्या आपल्यात काही वाद झाले होते का? तेव्हा काव्य बोलते नाही. कसं असतं ना रम्या, कधी कधी नेटवर्क असतं ना, मोबाईलच्या नेटवर्कसारखं असतं रिलेशन. कधी कधी सिग्नल लागतो, कधी कधी वीक होतो, कधी कधी नेटवर्क नसतं, पण बोलायची इच्छा त्याने कमी होत नाही ना. तेव्हा रम्या बोलते मामी म्हणजे तू माफ केलं? तेव्हा मानिनी बोलते की रम्या अगं तिने एवढी मोठी काही चूक केलीच नव्हती, मग तिला माफ का नको करू? आता बघ ना तुम्ही दोघे गेले किती वर्षापासून तुमचा स्वतःचाच विचार करतायत, त्याने तुम्हाला सुद्धा मी माफ केलंच ना. ते सगळे बोलत असतात. विक्रम बोलतो बरं जाऊ दे. मानिनीला बोलतो की तू तिकडे उठून काय घेऊन गेलीस त्या बॉलमध्ये, मलाही हवं आहे ते. तेव्हा मानिनी बोलते मला माहिती, पण मी हे तुमच्यासाठी नाही केलं आहे, हे मी काव्यासाठी केलं आहे शिरा. तेव्हा काव्याला खूप भारी वाटतं. मग पार्थ बोलतो बघितलंच बाबा तुम्ही वशीला लावत होता गोडसाठी आणि त्यांनी आईने केलंसुद्धा आहे. विक्रम बोलतो शांत बघ. मानिनी बोलते मी मनाने नाही केलं आहे, जादू नाही काही, काव्याची इच्छा होती की तिला शिरा खायचा होता साजूक तुपातला. तेव्हा ते सगळे आनंदाने शिरा खात असतात. तेव्हा रम्या बोलते काय चाललं इथे? ते वसूला गुपचूप बोलत असते की सगळे हमसात सारखे गुन्ह्या गोविंदाने काय हसत खेळत करतायत. तेव्हा वसू बोलते तेच तर कळत नाही ना. मानिनीने काव्याला माफ केलं आणि नंदिनी जीवाला काही बोलत नाही. तेव्हा मानिनी बोलते हे घे नंदिनी शिरा आणि जीवाला पण वाढ. पोहे बघ कसा चिवडत बसलाय. आणि मानिनी जीवाला बोलते जीवा आजकाल तू काही नीट खात नाहीस. तेव्हा मानिनी बोलताच नंदिनी शांत होते. तेवढ्यात जीवाला फोन येतो. तेव्हा जीवा बोलतो हा काका बोल. तेव्हा बोलतो पिहू अगं घरातल्या घरात काय फोन करतेस? बरं आलो म्हणून जीवा पिहूकडे जातो. मानिनी बोलते काय रे का चालला आहेस? तेव्हा जीवा बोलतो अगं पिहूला काहीतरी महत्त्वाचं काम आहे, आलोच मी. तेव्हा तो पिहूच्या रूममध्ये जातो. पिहू आणि पूर्ण कपड्यांचा पसारा घातलेला असतो. तेव्हा जीवा बोलतो काय गं हे काय? एवढा पसारा तर माझ्या रूममध्ये पण नसतो. हे जर चकाचक बाईने बघितलं ना तर आधी ती हा पसारा झाडेल मग तुला झाडेल. तेव्हा पिहू बोलतो कोण चकाचक बाई? तेव्हा जीवा बोलतो बस सांग मला काय झालं आहे?
तेव्हा पिहू बोलते माझ्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि बाबा बोलतात तू पोलीस बन. तेव्हा जीवा बोलतो की तुला काय बनायचं ते तू ठरव ना, बाबा का ठरवतील, तुला काय बनायचं ते सांग. तेव्हा पिहू बोलते मला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनायचे. तेव्हा जीवा बोलतो अरे प्रायव्हेट डिटेक्टिव्हला काय असे वेगळे कपडे नसतात, तू पोलीस बनशील, पायलट बन, हे सगळं बनशील. तेव्हा त्यांना एक युनिफॉर्म असतो. प्रायव्हेट डिटेक्टिव्हला कसला आणि युनिफॉर्म, ते कुठल्याही कपड्यात घालू शकतात की. जेव्हा त्याच्या स्कूलचे कॉलेजचे किस्से सांगत असतो की मी कसा कॉलेजमध्ये काय बनलो होतो, मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला एकदा तर मी टीचर्स डेला टीचर बनलो होतो, असं तसं हे दोघं मस्त हसत खेळत गप्पा मारत असतात. तेव्हा जीवा बोलतो की एकदा मी कॉलेजला असताना प्रोफेसर बनून गेलो होतो, मस्त दाढी मिशी बनून गेलो होतो आणि ज्या मुलाने माझ्या मित्रावर रॅगिंग केली होतं ना त्याला असं बदडलं आहे ना आणि त्याला समजलं पण नाही की हा प्रोफेसर कोण होता. तेव्हा पिहू बोलते कसला स्मार्टपणा वापरला आहेस रे तू, म्हणजे त्याला कळलंच नाही की हा तू होता. तेव्हा जीवाला एक क्लिक होतं, जीवा शांत होतो आणि पिहू बोलते की काय झालं. तेव्हा जीवा बोलतो की काही नाही, थँक्स, आज तुझ्यामुळे ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कोडं सुटले, चल येतो मी. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट आणि फोन काढतो. तेव्हा जीवा जातो. पिहू बोलते अरे दादा याचं कोडं सुटलं, आता मी काय करू. इकडे काव्या मांडणीचं कौतुक करत असते आणि बोलते की शिरा मात्र एकदम मस्त झाला आहे, सोज्वळ, अगदी छान, कमाल, अगदी ओजी मानिनी काकू. तेव्हा नंदिनी बोलते की आई तुम्ही अशा हसऱ्यात छान दिसतात, तुम्ही ना अगदी दही भातासारखे आहेत, शांत एकदम, हो की नाही बाबा. तेव्हा विक्रम बोलतो की हो बरोबर आहे, आणि या दही भाताला तडकी मिरचीच आहे, एकदा की ती तडकी मिरचीपेक्षा तिखट आणि हे पडलं ना लाल तिखट वगैरे तर भडका होतो. तेव्हा मानिनी बोलते पुरे आता तुम्ही शिरा जरा बेताने खा, गोड झाला आहे. तेव्हा विक्रम बोलतो होणार, आताच काव्या बोलली नाही का शिरा एकदम मस्त सोजवळ झाला आहे, अगदी ओजी मानिनी काकूंसारखा. आणि तेव्हा सगळे हसायला लागतात. हे बघून रम्याला आणि वसूला खूप राग येत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.